अहमदनगरच्या एकनाथनगर बुऱ्हाणनगर येथील सरपंच रावसाहेब कर्डिले यांना स्वराज्य सरपंच सेवा संघाच्या वतीनं आदर्श सरपंच पुरस्कारानं नुकतंच गौरवण्यात आलं। अहमदनगरच्या एकनाथनगर बुऱ्हाणनगर येथील सरपंच रावसाहेब कर्डिले यांना स्वराज्य सरपंच सेवा संघाच्या वतीनं आदर्श सरपंच पुरस्कारानं गौरवण्यात आलं। हा सोहळा शनिवारी अहमदनगर शहरातील माऊली संकुल सभागृह या ठिकाणी मोठ्या थाटामाटात पार पडला। सरपंच सेवा संघाचे संस्थापक बाबासाहेब पावसे यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला। माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले तसंच ग्रामपंचायत सदस्य शेळके भाऊसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गावचा विकास करण्याचं काम केलं जात आहे। 15वा वित्त आयोग, दिव्यांग निधी, घनकचरा व्यवस्थापन यास 3 कोटींचं गावात मंगल कार्यालयाचे काम सध्या सुरू आहे। संपूर्ण गाव हे सहकार्य करत असल्यामुळे गावात काम करण्याची ऊर्जा भेटते। गावात माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्यामुळे भरपूर निधी भेटत असून गाव विकासाच्या दिशेनं जात असल्यामुळं तसंच ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थांच्या आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या सहकार्यामुळं स्वराज्य सरपंच सेवा संघ यांच्या वतीनं आदर्श सरपंच पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे। त्यामुळं यापुढील काळात गावात अशीच विकासाची गंगा चालू ठेवणार असल्याचं प्रतिपादन सरपंच रावसाहेब कर्डिले यांनी व्यक्त केलं आहे। मी रावसाहेब तुळशीराम कर्डिले, सरपंच बुऱ्हाणनगर। माननीय माजी मंत्री शिवाजीराजे कर्डिले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या बुऱ्हाणनगर गावचा सगळा विकास त्यांच्या मार्गदर्शनाखालीच होतो। आमचा जो विकास आहे आमच्या गावाची एकी असल्यामुळं कोणत्याही कामाला अडथळा येत नाही। 15 वित्त आयोग असो, 5% दिव्यांग निधी असो, कोणताही कार्यक्रम असो, आज आमचं जवळजवळ 3.5 कोटीचं आज जवळजवळ मंगल कार्यालय साहेबांच्या, आमदार साहेब शिवाजीराव कर्डिले साहेबांच्या माध्यमातून आत्ता सध्या सुरू आहे। आमचं पाणी घनकचरा पाणी विल्हेवाटवर 48 लाखाचा आत्ताच आमचं काम पूर्ण झालेलं आहे। आमच्या गावात विरोध नसल्यामुळं आमचा निधी आम्हाला पुरत नाही, उलटा आणखीन कसा जास्त निधी मिळेल याची आम्ही वाट बघत असतो। काही गावात विरोध असल्यामुळं त्यांचा निधी मागं जातो, पण आम्हाला निधी पुरत नाही। कारण की याचं एकच कारण म्हणजे आमच्या गावात खूप एकी आहे आणि सगळं शिवाजीराव कर्डिले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम चालतं। त्याच्यामुळं कामं करायला कोणतीही अडचण येत नाही, एकही विरोध होत नाही, ग्रामपंचायत सदस्यांचा विरोध नाही, काय नाही। त्याच्यामुळं खूप चांगल्या पद्धतीने आमचे जोरदार कामं चालले आणि गावाचा मोठ्या प्रमाणात विकास माननीय आमदार शिवाजीराजे कर्डिले साहेबांच्या माध्यमातून सगळे कामं चाललेले आहेत। अशीच भरभराट आमच्या बुऱ्हाणनगरची होत आहे। एवढे बोलून माझे 2 शब्द। तुम्ही आता पुरस्कार भेटला, तुम्हाला काय वाटतं पुरस्कार भेटला? मला पुरस्कार भेटला माझ्या मनात नव्हतं, ध्यानात नव्हतं। 2 दिवसापूर्वी मला 3 दिवसापूर्वी बाबासाहेब पावसेंचा फोन आला। मी गाडी चालवत होतो, ते म्हणले थांबा जरा, तुमचा एक फोटो असला तर फोटो टाका। तर मी म्हणलं फोटो काय लगेच नाही, ते म्हणले संध्याकाळपर्यंत पाठवता येत असला तर पाठवा, नाही तर मग DPला तुमचा फोटो येतो लगेच घेतो, फक्त तुमचं नाव आणि पत्ता द्या। मी लगेच नाव पत्ता त्यांना टाईप करून पाठवला। त्यांनी 2 दिवसात मला सगळं नियोजन सांगितलं। मग मी गावातल्या काही मंडळीला सांगितलं असं मी व्हॉट्सअप ग्रुपला टाकलं। मग ते म्हणले आपण असा कार्यक्रम आहे। मग आम्ही सगळेजण आलो। अजून लोक आले असते, पण म्हणलं जास्त गर्दी नको वाढायला, अजून कामाचं नव्या उमेदवारी लोक येणार होते, पण मी म्हणलं आपण आता मोठा कार्यक्रम गावात घेऊ आणि मला पुरस्कार मिळाल्यामुळं आता आणखीन कामाची 2 वर्षे माझ्याकडे अजून आहेत। भरपूर जास्तीत जास्त कसे कामं करता येईल याच्यावर माझं लक्ष राहील, गोरगरिबांकडे लक्ष राहील। एवढे बोलून माझे 2 शब्द संपले। प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहमदनगर।